आपण ही अशी स्वास्तिकची पडदापट्टी बनवणार आहे. मी यात हिरवा आणि केशरी उलन वापरणार आहे. ही कशी बनवायची ते आपण बघूयात. या मी 18 साखळ्या घेतल्या आहेत. 18 साखळ्या घेऊन 3 साखळ्या सोडून 1 2 3 सोडून चौथ्यामध्ये आपल्याला डबल क्रोशिया घ्यायचे. हे असे आता प्रत्येक साखळीमधून एक डबल क्रोशिया घ्यायचा आहे. या पूर्ण 16 खांब होतील डबल क्रोशिया. हे 16 खांब घेतले आहेत. याच्यावरती साखळी घ्यायची. आता 3 साखळ्या आणि पहिल्या साखळीमधून सिंगल खांब घ्यायचं, डबल क्रोशिया घ्यायचे. असंच प्रत्येक साखळीतून एक डबल क्रोशिया घ्यायचे. हा राऊंड मी पूर्ण केला आहे. यात एक खांब मी वाढवला आहे, 17 केले आहेत, कारण की पुढे स्वस्तिकसाठी आपल्याला 17 खांब लागणार आहेत. म्हणून लास्टच्या साखळीतून 2 डबल क्रोशिया घेतले आहे. हे 17 डबल क्रोशिया घेऊन असे 5 राऊंड कंप्लीट करायचे आहेत आपल्याला. हे 2 झाले आहेत, आणखीन 3 कंप्लीट करून दाखवते. हे 5 राऊंड कंप्लीट केले आहे मी. 1 2 3 4 आणि 5. हे वरती 17 खांब आहेत. आणि आता याच्या पुढे आपल्याला या पद्धतीने घ्यायचं आहे. याचा स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. पहिल्या राऊंडमध्ये एच म्हणजे हिरवा कलरचे 3 आडे घ्यायचे, 3 डबल क्रोशिया, आणि केशरीच्या 7 डबल क्रोशिया, एच परत हिरव्याच्या 2 आणि केशरीच्या 2, हिरव्याच्या 3. याच पद्धतीने आपल्याला 5 राऊंड कंप्लीट करायचे आहेत. तर चला तर मग आपण सुरुवात करूयात. सुरुवातीला हे 5 राऊंड कंप्लीट झालेत. आता वर आपण स्वस्तिक बनवूयात. 3 साखळ्या घ्यायचे, 1 2 आणि 3 साखळ्या घेऊन पुढल्या साखळीमध्ये एक डबल क्रोशिया, नंतर त्याच्या पुढल्या साखळीमध्ये हिरव्याचीच एक डबल क्रोशिया घ्यायचे. अशा 3 आडे झाले, 3 खांब झाले. आता आपल्याला इथून केशरी जोडायचं आहे. हिरव्याच्या 3 आणि केशरीच्या 7. हा हिरवा धागा मागे टाकायचा आणि केशरी धागा या साखळीच्या मध्ये सुई घालायची आणि केशरी धागा ओढून घ्यायचा. हे असं परत त्याला आडा द्यायचा आणि इथून डबल क्रोशिया घ्यायचा. 1 2 3 4 5 6 आणि 7. नंतर पाठीमागे टाकलेला हिरवा धागा पुढे घ्यायचा. सात केशरीचे झाले आहेत. आता हिरवा धागा घ्यायचा आणि याच्या इथे दिल्याप्रमाणे 2 घ्यायचे आहेत.
1 2. आता केशरीच्या 2. 1 आणि 2. परत हिरव्याच्या 3 घ्यायच्या. 1 2 आणि 3. आता 3 साखळ्या घ्यायच्या. 1 2 3. या रांगमध्ये आपण पाठीमागून जाणार आहे वर. तर 3 इथे आपल्याला 3 खांब घ्यायचे इथं. सुरुवातीचा 1 झाला, हा दुसरा आणि हा तिसरा. 3 खांब हिरव्याचे झाले. आता केशरीचे 2 घ्यायचे आहेत आपल्याला. केशरी वरल्या साईडने घ्यायचं. 2 खांब घ्यायचे केशरीचे. आता हिरव्याची 2. खालून वर चाललोय आपण. आता केशरीचे 2. आता हिरव्याचे 8. 1. हा राऊंड कंप्लीट करून दाखवते. हिरव्याचे आपल्याला 8 खांब घ्यायचे आहेत. आता आपण तिसऱ्यामध्ये वरून खाली घेणार आहे. तर सुरुवातीला हिरव्याचे 3 आहेत. पहिल्यांदा 3 साखळ्या घ्यायच्या आणि याच्यात 1 डबल क्रोशी आणि ह्या तिसरा याच्यात पण 1 डबल क्रोशी. 3 हिरव्याचे घेतले आहेत. आता 10 केशरीचे घ्यायचे आहेत आपल्याला. आपण केशरी धागा घेत आहे. एक 2 3 4. हे 10 केशरीचे घेतले आहेत. आता हिरव्याचे 3. याच्यातून साखळी घ्यायची. पाठीमागे फिट नाही झालं पाहिजे साखळी घेताना. आणि याचे 3 खांब घ्यायचे. 3 क्रोशिया डबल क्रोशिया. आणि 3.
आता आपण खालच्या साईडने वर जाणार आहे चौथ्यामध्ये. तर 3 साखळ्या घ्यायच्या, 1 2 3 आणि आपल्याला 3 खांब घ्यायचे आहेत. हे 2, हे 3, सॉरी 7 खांब घ्यायचे आपल्याला चौथ्यामध्ये 7 घ्यायचे. तर 3 घेतले, 4 5 6 आणि 7. आता आपल्याला केशरीचे 2 घ्यायचे. तर सात हिरव्याचे घेतले. तर आता केशरीचे 2 घ्यायचे. तर 1 आणि 2. आता हिरव्याचे 2 घ्यायचे. तर 1 2. आता केशरीचे परत 2 घ्यायचे. तर 1 2. आता हिरव्याचे 3, झाले. तर हा पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा कंप्लीट झाला. आता 5वा घ्यायचा. 5वा वरून खाली यायचं. 3 साखळ्या, 3 1 डबल क्रोशे आणि 3 हिरव्याच्या डबल क्रोशे झाल्या. आता केशरीच्या 2, 1 आणि 2. आता हिरव्याच्या 2, आता केशरीच्या 7, 1 2 3 4 5 6 आणि 7. आता हिरव्याच्या 3, 1 2 3. हे 5 राऊंड कंप्लीट झाले. तर
आता हा केशरी धागा कट करून घ्यायचा, थोडं एक्स्ट्रा ठेवून, आणि सुरुवातीचा आणि हा बांधून घ्यायचा. हे पहा, हे स्वस्तिक तयार झाले. आता याच्या पुढे हिरव्याच्या 5 लाईन घ्यायच्यात. हे 1, 'असंच ही लाईन पूर्ण करून दाखवते. सुरुवातीला 5 हिरव्याच्या, 1 2 3 4 5, पुन्हा ह्या स्वस्तिकच्या 5, आणि परत हिरव्याच्या 5 घ्यायच्या, आणि परत स्वस्तिक त्याच पद्धतीने करायची. हे जे आडी दिलेत हे सुरुवातीला असं घ्यायचं, पुन्हा वर, पुन्हा खाली, वर आणि खाली, असं करत मी 1 2 3 4 5 6 7 स्वस्तिक काढले त्या एका पडद्याच्या ह्याच्यावरती, म्हणजे पूर्ण फुल पडदा होतो दाराचा. स्वस्तिकची पट्टी मी बनवली आहे. यापासून पडदा कसा बनवायचा ते आपण पाहूया. मी झेंडूच्या फुलाचा पडदा बनवणार आहे. हे पाहत, यापासून आपण पडदा बनवणार आहे.